एक असा गुरु ज्यांनी संपूर्ण विश्वाला गुरु मानलं, ज्यांचे 24 गुरु होते आणि जे स्वतः त्रिमूर्तीचं स्वरूप आहेत, ते म्हणजे श्री दत्तगुरु. श्री दत्तगुरूंचा जन्म हा अत्यंत अद्भुत आणि दिव्य आहे. महर्षी अत्री आणि माता अनुसया यांच्या घरी दत्तगुरूंचा जन्म झाला. माता अनुसया या अत्यंत पतिव्रता आणि सती होत्या. एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी त्यांच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. ते भिक्षा मागण्यासाठी त्यांच्या घरी आले, पण अट ठेवली, भिक्षा नग्न अवस्थेत द्या. माता अनुसयांनी आपल्या भक्तीने त्यांना लहान बाळामध्ये परिवर्तित केले आणि प्रेमाने त्यांना भिक्षा दिली. यामुळे त्रिमूर्ती प्रसन्न झाले आणि त्यांनी एकत्रित रूपात जन्म घेतला. तोच अवतार म्हणजे श्री दत्तगुरु. दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप. त्यांच्या तीन डोक्यांमुळे ते निर्माण, पालन आणि संहार याचे प्रतीक आहेत. त्यांच्यासोबत 4 कुत्रे दिसतात. हे 4 वेदांचे प्रतीक आहेत आणि त्यांच्या मागे गाय असते, ती म्हणजे पृथ्वी माता. दत्तगुरूंची सर्वात मोठी विशेषता म्हणजे त्यांनी 24 गुरु मानले. होय, त्यांनी निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून शिकण्याची प्रेरणा दिली. जसे पृथ्वी म्हणजे सहनशीलता, पाणी, शुद्धता, अग्नी, पवित्रता, वारा, आसक्ती नसणे, गरुड, एकाग्रता, यातून त्यांनी शिकविले. जगात प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते. दत्तगुरूंचा संदेश खूप साधा पण प्रभावी आहे. तुम्हाला माहीत आहे का, एक असा गुरु होता ज्याने माणसांना नाही तर निसर्गाला गुरु मानलं. होय, श्री दत्तगुरूंचे होते 24 गुरु आणि प्रत्येक गुरु आपल्याला जीवन बदलणारी शिकवण देतो. एकदा राजा यदू यांनी श्री दत्तगुरूंना विचारलं, तुमचे गुरु कोण? तेव्हा दत्तगुरु हसले आणि म्हणाले, माझे 24 गुरु आहेत आणि ते सगळे या जगातच आहेत. पृथ्वी आपल्याला शिकवते सहनशीलता आणि सेवा. वायू सांगतो मुक्त रहा, कुणाशी आसक्त होऊ नका. आकाश शिकवतो विशाल बना, मर्यादा सोडा. पाणी सांगतं नेहमी शुद्ध आणि शांत राहा. अग्नी शिकवतो वाईट गोष्टी जाळून टाका. चंद्र सांगतो बदल होतात पण आत्मा कायम राहतो. सूर्य शिकवतो निस्वार्थपणे देत राहा. कबूतर, अति आसक्ती विनाशाला कारणीभूत ठरते. अजगर शिकवतो जितकं मिळेल त्यात समाधान मानायला शिका. समुद्रापासून शिकतो समुद्रासारखं स्थिर आणि गंभीर राहा. पतंग, आकर्षणामुळे नाश होतो. मधमाशी, थोडं गोडा करा पण लोभ करू नका. हत्ती शिकवतो वासना मनाला अडकवते. मद गोडा करणारा लोभाचं फळ दुसरंच घेऊन जातो. हरिण, मोहक आवाजामुळे फसू नका. मासा शिकवतो जिभेचा मोह धोकादायक असतो. पिंगळा, अपेक्षा सोडल्यावरच खरा आनंद मिळतो. गरुड किंवा कावळा आपल्याला शिकवतो की जास्त वस्तू ठेवल्या तर चिंता वाढते. बालक शिकवतो निर्मळ आणि निष्पाप राहा. तरुणी शिकवतात एकांतात शांतता आणि आत्मज्ञान मिळतं. साप शिकवतो अनावश्यक गोष्टी टाळा, एकटं राहायला शिका. बाणकर शिकवतो पूर्ण एकाग्रता म्हणजेच यश. कोळी शिकवतो आपणच आपलं जग निर्माण करतो आणि नष्टही करतो. भृंग शिकवतो ज्यावर ध्यान कराल तसंच बनाल. दत्तगुरु सांगतात जगात प्रत्येक गोष्ट गुरु आहे, फक्त शिकण्याची तयारी असायला हवी. जर तुम्हीही या 24 गुरूंच्या शिकवणीने जीवन जगायला सुरुवात केली तर तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतं. अहंकार सोडा, साधं जीवन जगा, प्रत्येकातून शिका आणि गुरूंचा आदर करा. दत्तगुरू सांगतात खरा गुरु तोच
जो अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो. आजच्या धावपळीच्या जीवनात श्री दत्तगुरूंची शिकवण खूप महत्त्वाची आहे. आपण जर त्यांच्या मार्गावर चाललो तर आपल्याला मानसिक शांती, समाधान आणि यश मिळू शकतं. जर तुम्हाला श्री दत्तगुरूंची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री दत्तगुरू महाराज की जय असं लिहा. धन्यवाद.